Hi friends, you are most welcome in our educational channel, that is Milinda's Ideas. What is Milinda's Ideas? Milinda's Idea is a YouTube channel as well as it is a Facebook page. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर यूट्यूब चॅनल्सवरती यूट्यूबवर जाऊन मिलिंदाज आयडिया नावाने चॅनल सर्च करायचे आणि मग तुम्हाला तिथे चॅनल सबस्क्राईब करायचे मिलिंदाज आयडिया. तसंच फेसबुकवरती गेल्यानंतर फेसबुकवरती मिलिंदाज आयडियाज नावाचं फेसबुक पेज आहे, त्या पेजला फॉलो करायचं. यूट्यूबमध्ये आपण चॅनल सबस्क्राईब करतो आणि फेसबुकमध्ये आपण पेजला फॉलो करतो. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपण लेक्चर्स अपलोड करू, आता आपण रेग्युलरली लेक्चर्स अपलोड करणार आहोत, जेव्हा लेक्चर अपलोड होईल, व्हिडिओ अपलोड होईल, तेव्हा तुम्हाला त्याचं काय होईल, नोटिफिकेशन मिळेल. मी तुम्हाला तो व्हिडिओ वेळच्या वेळेला स्टडी करता येईल, बघता येईल. आता आपण आपल्या टॉपिक्सकडे वळूया, आपल्या स्टडीकडे जाऊया. आपण स्टडी करतोय इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक्स? इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. इट इज अ बेसिक ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर, IT, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, या जर ब्रांचकडे गेला तर या ब्रांचचा बेस जो आहे, दॅट बेस इज इलेक्ट्रॉनिक्स. मग आता या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण काय स्टडी करतोय, तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण स्टडी करतोय वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स. कुठले कुठले आपण कॉम्पोनंट स्टडी करतोय? We are going to study the basic components like resistors, capacitors, inductors, transformer, various types of switches, relays, etc. And the semiconductor components like diodes, transistors. Then we are going to study the various types of ICs, the UJT, SCR, diode, tracks, etc. etc. मग हे सगळं आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत इलेक्ट्रॉनिक्समध्ये. अजून काय आपल्याला स्टडी करायचं आहे? वी हॅव टू स्टडी द जनरेशन ऑफ AC कसं जनरेट करणार, त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ AC. वी आर गोइंग टू स्टडी द वेरियस टाइप्स ऑफ रेक्टिफायर्स एक्सेट्रा. वी आर ऑल्सो गोइंग टू स्टडी द वेरियस इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, that is the home appliances and the appliances or the instruments which are used in electronics industry and electronics laboratory. त्या इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस आपल्याला प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्यानंतर ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. हा सगळा पार्ट आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहोत. आज आपण स्टडी करतोय बेसिक पार्ट्स, कॉम्पोनंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. त्यातले आपण स्टडी करतो बेसिक कॉम्पोनंट्स. त्यातला आजचा लेक्चर जो आहे, टुडेज व्हिडिओ लेक्चर, वी आर गोइंग टू स्टडी रेजिस्टर्स. व्हॉट इज रेजिस्टर्स? The resistors are the integral part of electronic circuit. इलेक्ट्रॉनिक सर्किट जे असतं, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटमधला बेसिक कॉम्पोनंट जो आहे तो तुमचा रजिस्टर आहे. म्हटलं आपण इंटिग्रल पार्ट, महत्त्वाचा पार्ट आहे. कुठले रजिस्टर तुम्ही सर्किट ओपन करायचं तुम्हाला रजिस्टर हा दिसणार आहे, तर तो रजिस्टर इज द इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स. आता हा काय करतो? द फ्लो ऑफ चार्ज मीन्स वॉट? दॅट इज अ करंट. द फ्लो ऑफ चार्ज थ्रू एनी मटेरियल, तुम्ही कुठलेही मटेरियल घ्या, कंडक्टर घ्या, इन्सुलेटर घ्या, त्यातून जेव्हा चार्ज फ्लो होतो तेव्हा काय होतं, तो जो मटेरियल जो आहे तो मटेरियल काय करतो, एन्काउंटर्स द अपोजिट फोर्स, एन्काउंटर्स अँड अपोजिट फोर्स. आणि तो अपोजिट फोर्स जो आहे दॅट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. तो रेजिस्टन्स झाला, अपोजिशन टू फ्लो ऑफ चार्ज. आता रेजिस्टन्स म्हणजे काय म्हटलं आपण, तर रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. आणि ती प्रॉपर्टी ज्या कॉम्पोनंटची असते त्या कॉम्पोनंटला म्हणतो आपण रेजिस्टन्स. सो रेजिस्टर इज द कॉम्पोनंट विच हॅज अ प्रॉपर्टी दॅट अपोज द फ्लो ऑफ करंट. दॅट अपोजिशन इज नोन एज अ रेजिस्टन्स. आता हा रेजिस्टन्स काय कसा मेजर करतात, तर रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ohms. So unit of resistance is ohm. Ohm काय आहे? It is the name of the scientist. 10th ला आपण स्टडी केलेला आहे ओम्स लॉ. तो जो ओम्स लॉ ज्या सायंटिस्टने डिफाईन केला त्या सायंटिस्टचं नाव आहे ओम. आता मित्रांनो काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स काय करतो, त्याचं मेन फंक्शन काय आहे? द मेन फंक्शन और द मेन जॉब, प्रिन्सिपल जॉब ऑफ रजिस्टर इज टू रजिस्ट. आणि बिकॉज ऑफ दॅट रेजिस्ट काय करतो,
resist the flow of current. The main function or main job of resistor is to resist the flow of current, and because of that word resist, it is known as a resistor. आता हा फ्लोला रेजिस्ट करतो, अपोज करतो, दॅट इज रेजिस्टन्स. आता हे रेजिस्टर्स किती टाईपचे आहेत? सो बेसिकली देर आर टू टाईप्स ऑफ रेजिस्टर्स. आपण रेजिस्टर स्टडी करतो, रेजिस्टरची प्रॉपर्टी आणि रेजिस्टन्स ते आपण मेजर केली ओम्स मध्ये. आता हे रेजिस्टर्स हा कॉम्पोनंट आपल्याला स्टडी करायचा आहे. तो रेजिस्टर्स काय आहे? सो देर आर टू टाईप्स ऑफ रेजिस्टर्स, दॅट इज अ लिनियर रेजिस्टर्स अँड नॉन लिनियर रेजिस्टर्स. आता हे लिनियर रेजिस्टर्स काय असतात? तर ओम्स लॉ जो म्हटलेला आपण, द करंट फ्लोइंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड पोटेन्शियल. केव्हा? सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे त्या कंडक्टरची फिजिकल कंडिशन, फिजिकल स्टेट जर कॉन्स्टंट असेल त्यावेळेला त्यातून जो करंट फ्लो होतो तो करंट काय आहे? इट इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड पोटेन्शियल. May V is proportional to I, or V is equal to IR, or R is equal to V upon I. So R means resistance. तो काय आला? It is ratio of voltage to the current. मग हा जो रेशो जो आपण काढला त्या रेशोने आपण जो ग्राफ प्लॉट केला, तो रेशो काढून, तर तो ग्राफ जो येईल तो ग्राफ कसा असेल? इट मस्ट बी अ लिनियर स्ट्रेट लाईन येईल. मग ती मोस्टली झिरो मधून क्रॉस व्हायला पाहिजे. मग रेजिस्टन्स जो आपण तो जो आपण रेजिस्टन्स बघितला, तो जो ग्राफ काढला, तो ग्राफ कसा असणार आहे? इट मस्ट बी लिनियर. लिनियर मीन्स स्ट्रेट, एक रेषीय म्हणतो आपण त्याला. तो ग्राफ लिनियर असेल. म्हणजे त्या ग्राफवरती कुठलाही पॉईंट आपण घेतला त्याचा जर आपण स्लोप काढला, म्हणजे रेजिस्टन्स काढला, तो काय असणार आहे? इट मस्ट बी सेम, इट मस्ट रिमेन कॉन्स्टंट. त्याला म्हटलं आपण लिनियर रेजिस्टर, अ रेजिस्टर हुज रेजिस्टन्स रिमेन फिक्स. द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड पोटेन्शियल. सो दॅट रेजिस्टर्स आर लिनियर रेजिस्टर्स. आता हे लिनियर रेजिस्टर्स जे आहेत त्याचे परत दोन सब टाईप्स आहेत. There are two subtypes of linear resistors. कुठले? That is fixed resistors and variable resistors. आपण स्टेप बाय स्टेप सगळे स्टडी करत जाणार आहोत. फिक्स्ड रेजिस्टर. And what is a fixed resistor? A resistor whose resistance, means the property, a resistor whose resistance remain fixed are known as fixed resistors. म्हणजे त्याची जी काय प्रॉपर्टी रेजिस्टर कशात मेजर केला आपण? ओम मध्ये. आपण एक्झाम्पल घेतलं, एक 1 किलो ओमचं रजिस्टर घेतलं, एक स्टँडर्ड व्हॅल्यू 1 किलो. तर तो 1 किलो ओमचं रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यू ही 1 किलोच फिक्स राहणार आहे. इट विल नॉट गेट व्हेरी. मग तो 1 किलोचा 100 ओमला किंवा 10 किलो ओमला व्हेरी होणार नाही. इट रिमेन फिक्स 1 किलो. सो दॅट रेजिस्टर्स आर नोन ॲज अ फिक्स रेजिस्टर्स. आता हे फिक्स रेजिस्टर्स जे आहेत त्याचे पण पुढे आपल्याला टाईप स्टडी करायचे. आपण 3 टाईप स्टडी करतोय. पहिला आहे कार्बन कॉम्पोजिशन, तुमच्यासमोर डिस्प्ले होत चाललंय. पहिला आहे कार्बन कॉम्पोजिशन. दुसरा आपण स्टडी करणार आहोत तो आहे तुमचा वायर बाउंड रेजिस्टर. तिसरा तुमच्यासमोर डिस्प्ले होतोय लिस्टमध्ये, तो आहे तुमचा मेटल फिल्म रेजिस्टर्स. अजून आहे आपल्याला कार्बन फिल्म वगैरे, पण आपण हे 3 टाईप स्टडी करतोय. कार्बन कॉम्पोजिशन, सेकंड वायर बाउंड आणि तिसरा मेटल फिल्म. त्यातला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत कार्बन कॉम्पोजिशन रेजिस्टर्स. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण स्टडी करणार आहोत मेटल फिल्म रेजिस्टर किंवा वायर बाउंड रेजिस्टर. कार्बन कॉम्पोनेंट रेजिस्टर्स. तुमच्या समोर कार्बन कॉम्पोनेंट रेजिस्टरची डायग्रॅम समोर डिस्प्ले होते. एक रेजिस्टर दिसतोय, ते तुम्हाला बरेच ॲरोज दिसत आहेत. काय काय बघूया आपण त्यामध्ये. तर पहिला जो तुम्हाला दिसतोय त्या कार्बन कॉम्पोनेंटमध्ये तो तुमचं कार्बनचं मिक्सचर. डिस्प्ले होतं बघा, कार्बनचं मिक्सचर दिसतं आपल्याला, ॲरो दाखवले, डॉटेड स्पॉट्स वगैरे दाखवले. आपण क्रॉस सेक्शनल व्ह्यू घेतोय, त्याला आपण थोडंसं कापलं रेजिस्टर की कसं दिसेल तो आपण व्ह्यू बघतोय. समोर कार्बनचं मिक्सचर दाखवलंय डॉटेड मध्ये. आता हे कार्बनचं मिक्सचर, कारण रजिस्टरचं आहे कार्बन कॉम्पोजिशन, सो ऑब्विसली कार्बन इज यूज. मग आता कार्बन म्हणून काय वापरतो तिथे वापरतो आपण ग्राफाईट यूज करतो. मग कार्बन म्हटलेला ग्राफाईट, चारकोल किंवा डायमंड यूज करतात, त्यातलं आपण ग्राफाईट वापरलं. ग्राफाईट यूज केले. अजून काय त्याच्यामध्ये? ग्राफाईटच्या बरोबर वापरले आपण सिलिका. बघूया काय आहे ते. अजून पुढे काय दिसते? त्यामध्ये एक बाइंडर आहे, रेझिन बाइंडर म्हटलं आपण त्याला. एक रेझिन बाइंडर आला. म्हणजे मिक्सचरमध्ये काय काय आलं? ग्राफाईट, सिलिका, रेझिन बाइंडर. त्यानंतर दुसरा जो ॲरो दिसतो आपल्याला, तिथे आपल्याला दिसते, दुसरा ॲरो तिथे दिसते आपल्याला इन्सुलेटिंग कोटिंग म्हटलं आपण, इन्सुलेटिंग मटेरियल म्हटले. म्हणजे आपल्याला इन्सुलेशन अप्लाय करायचं. आपण कन्स्ट्रक्शन ही फक्त फिगर बघतोय, कन्स्ट्रक्शन बघू आपण पुढे काय आहे. त्यानंतर पुढे दिसतात आपल्याला लीड्स.
कनेक्टिंग लीड्स म्हटलं आपण त्याला, कनेक्शनसाठी वापरलेले 2 लीड्स, कनेक्टिंग लीड्स. सो हे तुमचं फिगरमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन दिसलं. तर काय काय बघूया आपण. आता हा जो कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर जो आहे त्याच्यात काय केलं आपण, जो रॉड जो घेतला आपण, तो रॉड जो आहे त्या रॉडमध्ये काय केलंय, दॅट रॉड, कार्बनचा जो रॉड आहे, दॅट रॉड इज मेड अप ऑफ मिक्सचर ऑफ कार्बन. मेन कार्बन आहे. कार्बन मगाशीच म्हटलं आपण ग्राफाईट यूज केलं, कारण आपल्याला डायमंड यूज करता येणार नाही, कॉस्ट वाढणार आहे. सो ग्राफाईट कसं असतं मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे, पेन्सिलची लीड, दॅट इज अ ग्राफाईट. सो ग्राफाईट इज यूज अलॉंग विथ ग्राफाईट सिलिका म्हटलं आपण. सिलिका काय आहे, इट इज अ नॉन कंडक्टिंग फिलर आहे. इट इज अ नॉन कंडक्टिंग फिलर आणि त्याच्याबरोबर आपल्याला यूज करायचं आहे सिंथेटिक रेझिन बाइंडर. म्हणजे मिक्सचर ऑफ कार्बन दॅट इज अ ग्राफाईट, नॉन कंडक्टिंग फिलर दॅट इज सिलिका, अँड वी हॅव टू यूज सिंथेटिक रेझिन बाइंडर. आपण एक्झाम्पल घेऊया. आपण बघा कन्स्ट्रक्शन करताना सिमेंट वापरतो, सिमेंट असतं. सिमेंटच्या बरोबर काय वापरतो आपण, सँड म्हणजे रेती वापरतो. दोनच वापरतो का, बाइंडिंगसाठी काय वापरतो, पाणी ओततो आपण आणि मिक्स करतो. एक्झॅक्टली ते काय केलं आपण, ग्राफाईट यूज केलं, सिलिका यूज केलं आणि आपण यूज केलं एक बाइंडिंग एजंट दॅट इज नॉन कंडक्टिंग. आपण काय म्हटलं, रेझिन बाइंडर इज यूज फॉर द बाइंडिंग पर्पज. याचं मिक्सचर केलं जातं, म्हणजे बारीक पावडर असते. म्हणजे पावडर म्हणजे आपण पीठ म्हणू थोडक्यात, चपातीचं पीठ कसं तसं पीठ, फाईन पावडर, फाईनली ग्राउंडेड म्हटलं आपण त्याला. या सगळ्यांचं पावडर म्हणून काय करतो आपण, मिक्सचर करतो, प्रेशर देतो त्याला. आपण म्हटलं आपण प्रेशर अप्लाय करतो, कॉम्प्रेस करतो आणि हे जे मिक्सचर जे आहे या मिक्सचरला आपले रजिस्टरचे मोल्ड असतात. त्या मोल्डमध्ये आपण त्याला ते मोल्ड फिल करतो बाय युजिंग दिस मिक्सचर. आणि मग त्या मोल्डला काय करतो आपण, क्युअर करतो ओव्हनमध्ये हाय टेम्परेचरला. म्हणजे हाय टेम्परेचरला ते मिक्सचर काय होतं, इट गेट सॉलिडिफाईड, जसं कडक होणार आहे ते, आणि मग आपला रजिस्टर तुमचा फॉर्म केला. आता हा रजिस्टर फॉर्म करताना तुमचा जो सिलिका जो आहे आणि कार्बन या दोघांचं कॉम्पोजिशन जे आहे, दोघांचं पर्सेंटेज ॲडजस्ट केलं जातं. त्याप्रमाणे रजिस्टन्सची व्हॅल्यू आपली व्हेरी होते. म्हटलं आपण द कॉम्पोजिशन ऑफ कार्बन अँड फिलर, म्हटलं पाहिजे तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतं, कॉम्पोजिशन ऑफ कार्बन अँड फिलर इज ॲडजस्टेड टू प्रोड्यूस द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ रजिस्टर्स. म्हणजे रजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती कशावर डिपेंड्स आहे, इट विल डिपेंड्स अपॉन द कॉम्पोजिशन ऑफ ग्राफाईट अँड द फिलर, त्यावर डिपेंड्स. आता हा तुमचा रॉड कसला, कार्बनचा रॉड तयार झाला रजिस्टरचा. त्याला 2 लीड्स आपण कनेक्ट करतो फॉर द इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. आणि पूर्ण असेंब्ली फॉर्म केल्यानंतर ह्या पूर्ण असेंब्लीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे इन्व्हायरमेंटपासून, काही गंज पडू नये किंवा डॅमेज होऊ नये. हे आपण त्याला म्हणतो इन्व्हायरमेंटल अँड मेकॅनिकल पेनिट्रेशन्स. त्यापासून त्याला प्रोटेक्ट करायला काय केलं जातं, त्याच्यावरती आपण इनॅमल कोटिंग अप्लाय करतो, इन्सुलेटिंग कोटिंग अप्लाय करतो. मोस्टली इनॅमल कोटिंग इज यूज्ड और मोस्टली द पेंट इज यूज्ड. पण सगळा तो रजिस्टर जो कन्स्ट्रक्ट झाला तो काय करायचा, पेंटच्या टबमधून बुडवून काढायचा की त्याच्यावरती कोटिंग तयार होते, प्रोटेक्टिव्ह कोटिंग होते आणि तुमचा रजिस्टर फॉर्म झाला. आता हा रजिस्टर जो असतो, या रजिस्टरची साईज ही वेगवेगळी असते ॲज पर द पॉवर डिसिपेशन. म्हणजे तो किती ही डिसिपेट करतो त्याप्रमाणे साईज वेगवेगळी असते. आणि मग ते वेगळ्या साईजचा रजिस्टर, ज्याला आपण ॲक्च्युली वॅटेज म्हणतो, ॲज पर द वॅटेज द साईज ऑफ रजिस्टर गेट डिफरन्स. ती वेगळी डिफरंट व्हॅल्यू असते, डिफरंट साईज असते. सो दॅट इज कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर. आता आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या. एक एक प्रॉपर्टी आपण स्टडी करत जाऊ, काय काय दिले बघूया. पहिली प्रॉपर्टी आहे साईज. आता हा जो कार्बन रजिस्टर जो आहे त्याची साईज जनरली इट इज स्मॉलर इन साईज, खूप लहान असतो. 1/4 वॅटपासून तो असतो. साईज खूप 1/8 वॅटचा पण अवेलेबल आहे आपल्याकडे. सो 1/8 वॅटपासून 2 वॅटपर्यंत कार्बन रजिस्टर अवेलेबल आहे. आणि त्याची साईज जी असते इट इज बेसिकली व्हेरी स्मॉल इन साईज. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली बघाल, मला नंतर मी दाखवणार आहे, तेव्हा आपल्याला कळेल की रजिस्टरची साईज किती लहान आहे. आपण जेव्हा रजिस्टर स्टडी करू, मेजरमेंट ऑफ रजिस्टर हा पार्ट जेव्हा आपण बघू, तर आपल्याला ते साईज स्टडी करता येणार आहे. सो बेसिकली द साईज ऑफ इच रजिस्टर इज व्हेरी स्मॉल. त्यानंतर पुढे द सेकंड प्रॉपर्टी इज द वॅटेज. These registers are available in 1/8 वॅट. म्हणजे सगळ्यात लहान साईजचा तो 1/8 वॅटचा. म्हणजे तो कुठे वापरतो आपण, तुमचे प्रिसाईज कॉम्पोनंट जे कॅल्क्युलेटर्स म्हणू आपण, जे लहान साईजचे असतात, किंवा तुमचे इलेक्ट्रॉनिक्स वॉचेस असतात,
त्या ठिकाणी आपल्याला 1/8 वॅट सगळ्यात लहान साईजचा असतो 1/8 वॅटचा रेजिस्टर यूज करतो. सो 1/8 वॅट, 1/4, हाफ वॅट, 1 वॅट, 2 वॅट्स आर द अवेलेबल वॅटेजेस ऑफ दिस टाइप ऑफ रेजिस्टर्स. दे आर अवेलेबल इन 1/8, 1/4, a quarter watt, half watt, 1 watt and 2 watts. त्यानंतर पुढे आपल्याला पुढची प्रॉपर्टी बघायची मित्रांनो, ती आहे टॉलरन्स. व्हॉट इज टॉलरन्स? आपण जो रजिस्टर जो घेतला, आपण मगाशी म्हटलं 1 किलोचा रजिस्टर आहे, तो 1 किलो रजिस्टर त्याची व्हॅल्यू 1 किलोच आहे का, पर फिक्स 1 किलो आहे का, वी आर नॉट शुअर. मग ती व्हॅल्यू काय असू शकते, ती थोडी कमी जास्त असेल. मग ती किती कमी जास्त असते, दॅट इज नोन एज अ टॉलरन्स. अँड दॅट टॉलरन्स इज गिवन बाय द मॅन्युफॅक्चर. आणि टॉलरन्स जो आहे त्याचा टॉलरन्स आहे 0.05% to 20%. जनरली 0.5% त्याची 5% त्याचा जनरली टॉलरन्स असतो. मग गोल्ड बँड असतो, गोल्ड बँडचा 5% टॉलरन्स. म्हणजे तुमचा 1 किलो रजिस्टर जो आहे त्यामध्ये 5% त्याची व्हॅल्यू काय असते, आपण कमी जास्त आहे असे कन्सिडर करू शकतो. सो टॉलरन्स ऑफ दिस रजिस्टर्स आर इन रेंज ऑफ 0.05 to 20%. दॅट इज अ टॉलरन्स. पुढे चौथी प्रॉपर्टी जी आहे ती आहे ऑपरेटिंग टेम्परेचर. मीन्स वॉट, तुम्ही जेव्हा यूज करतो, आपण जेव्हा कॉम्पोनंट यूज करतो सर्किटमध्ये, तेव्हा करंट फ्लो होतो. आणि जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा काय होतं, तो कॉम्पोनंट गरम होतो. सॉरी, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ते किती इन्क्रीज होतं, म्हणजे हा किती टेम्परेचरपर्यंत हा काय म्हणू आपण विथस्टँड करतो त्या टेम्परेचरला. म्हणजे त्या टेम्परेचरपर्यंत हा काय करू शकतो, वर्क होऊ शकतो प्रॉपरली. ते टेम्परेचर त्याला म्हणतो आपण वर्किंग टेम्परेचर. त्याचं वर्किंग टेम्परेचर किंवा याचं ऑपरेटिंग टेम्परेचर किती आहे, त्याची रेंज आहे -55°C to 150°C. म्हणजे 150 टेम्परेचर झालं तुमचं, 150 डिग्रीपर्यंत हा कॉम्पोनंट जळणार नाही आहे. ॲक्च्युली 150 पर्यंत आपलं टेम्परेचर जाणारच नाही आहे. जाईल तेव्हा जाईल जर काय ॲक्सिडेंट झालं, डॅमेज झालं, काय कॉम्पोनंट शॉर्ट सर्किट झालं, तर शॉर्ट सर्किट झालं म्हणजे ॲक्सिडेंट म्हटलं बघा, अशी आपण ॲक्सिडेंट झाला तर काय होईल, करंट वाढतो, तुमचं टेम्परेचर वाढतो, तुमचं कॉम्पोनंट डॅमेज होतो. रेअर केसमध्ये होतं ते. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये तुमचं काय होतं, रेंज दिलेली आहे -55° to 150°C पर्यंत हा कॉम्पोनंट काय होतो, प्रॉपरली करंटला अपोज करतो. दॅट इज द ऑपरेटिंग टेम्परेचर. आता पुढचा पॉईंट आहे आपलं वर्किंग व्होल्टेज. किती त्याला व्होल्टेज आपण अप्लाय करणार, 10,000 वोल्ट अप्लाय करणार का, तर त्याची एक व्हॅल्यू आहे, रेंज आहे. तर ती किती आहे रेंज, द ऑपरेटिंग रेंज, ऑपरेटिंग व्होल्टेज जे म्हटलंय, दिस कॅन हँडल अ व्होल्टेज अप टू 750 वोल्ट. कशी म्हटलं आपण 10,000 वोल्ट आपण कुठे अप्लाय करतो का, आपल्या अप्लायन्समध्ये नक्की करतो, बघणार आहोत आपण नंतर पुढे 12thला वगैरे पुढे स्टडी करू. तर आपण नॉर्मल कंडिशन्सला आपलं व्होल्टेज किती आहे मॅक्झिमम काही सर्किट्समध्ये, इट विल बी 750 वोल्ट. म्हणजे हा रजिस्टर जो आहे हा 750 वोल्टपर्यंत आपल्याला यूज करता येणार आहे. सो दिस इज द वर्किंग व्होल्टेज अप टू 750 वोल्ट. सो दीज आर द प्रॉपर्टी ऑफ द कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर्स. आता कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर जो आहे, मगाशीच म्हटलं आपण, इट इज अ व्हेरी स्मॉल इन साईज. हा साईज लहान असल्यामुळे याच्यावर त्या रजिस्टरची व्हॅल्यू प्रिंट करता येईल का लहान साईजवरती? येस, इट इज पॉसिबल, इट इज अ प्रॅक्टिकेबल. पण ती रीड करणं जे आहे इट इज नॉट कन्व्हिनियंट. म्हणजे एवढा लहान साईज आपल्याला रजिस्टर तुम्हाला दाखवायला, माझ्याकडे रजिस्टर्स तो आपण नंतर स्टडी करू, मग नंतर रजिस्टर दाखवेल मी. तर त्या रजिस्टरची साईज आहे तुमच्यासमोर फिगरमध्ये पण दिसलेलं आहे. तर साईज इतकी लहान असते की तेव्हा ती व्हॅल्यू प्रिंट करणं इट इज पॉसिबल, बट इट इज नॉट कन्व्हिनियंट टू रीड दॅट रजिस्टन्स व्हॅल्यू. मग काय करतो आपण, तर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री जी आहे पूर्ण वर्ल्डची, त्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीचं त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली आणि कॉन्फरन्समध्ये एक सोल्युशन काढलं गेलं. त्यांनी कोड डिसाईड केलं, कलर कोड म्हणतो आपण त्याला, आणि त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असोसिएशन कोड, EIAC, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असोसिएशन कोड. म्हणजे त्या असोसिएशन कोड तयार केला. तो कोड तुम्ही जगात कुठेही जा तोच कोड आपल्याला यूज करायचा आहे. आणि त्या कोड वापरून आपण काय करतो, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण प्रिंट करतो. मग आता कोड कसं लक्षात ठेवायचं, खूप सोपं स्लोगन तुम्हाला देतोय मी. ते स्लोगन आहे बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईन.
त्यामुळे जे तुम्हाला बोल्ड कॅपिटल्स आणि बोल्डमध्ये जे लेटर दिलेत आपण बी रॉय, त्यानंतर पुढे ग्रेट ब्रिटनमधला जी, ब्रिटनमधला बी, व्हेरी गुडमधला व्ही आणि गुडमधला झी आणि वाय, हे जे आपण त्याला कॅपिटल्स दिलेत आणि बोल्ड केले, हे जे लेटर्स जे आहेत हे लेटर्स आपण यूज करतोय कलर्स देण्यासाठी. म्हणजे हे कलर्स आहेत. कुठले म्हटले आपण स्लोगन काय म्हटलं, बी रॉय ऑफ अ ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईन. आता हे कलर्स काय आहेत, तुमच्या समोर टेबलच डिस्प्ले झालं बघा मित्रांनो. आता हे टेबल जे आहे हे टेबलमध्ये आपल्याला दिसतंय कलर्स दिसत आहेत. पहिला कलर आहे ब्लॅक, मग पुढे आहे ब्राऊन, मग पुढे आहे रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, व्हाईट, त्यानंतर पुढे गोल्ड, सिल्वर. मग अशा गोल्ड होता. तर गोल्ड आणि सिल्वर हे जे आहेत ते टॉलरन्सचे आहेत. सो ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे अँड व्हाईट, these are the colors used to represent the resistance value. आता हे कलर्स कसे आपण यूज करतो, तर आपण जेव्हा रेजिस्टन्स आपण जेव्हा मेजर करतो, रजिस्टर मेजर करतो, कसा मेजर करायचा आहे, तो रजिस्टर आपल्याला असा पकडायचा आहे. त्याच्यावरचे बँड जे आहेत आपल्याला लेफ्ट कडून राईट कडे रीड करत जायचे. तुमच्या लेफ्टला जो पहिला बँड असेल, जो कुठला असेल फर्स्ट बँड लेफ्टला, दॅट फर्स्ट बँड इज अ फर्स्ट सिग्निफिकंट डिजिट. म्हणजे पहिला बँड जो असेल तो पहिला डिजिट आहे. सेकंड बँड सेकंड बँड जो असतो, द सेकंड बँड इज अ सेकंड डिजिट. म्हणजे पहिल्या बँडचा जो कलर जो आहे त्या कलरचा जो आपण जी व्हॅल्यू घेतली, समजा आपण ब्लॅक ब्राऊन, ब्लॅक असेल तर 0 ब्राऊन, मग पहिला बँड शक्यतो ब्लॅक नसणार आहे, ब्राऊन असेल तर 1. सेकंड बँड जर ब्लॅक असेल तर ती व्हॅल्यू 0 आली. म्हणजे फर्स्ट बँड इज अ फर्स्ट डिजिट, सेकंड बँड इज अ सेकंड डिजिट. थर्ड बँड जो असतो तो थर्ड बँड इज अ मल्टिप्लायर बँड. मग हा मल्टिप्लाय काय करतो, इट गिव्स अ नंबर ऑफ झिरोज. म्हणजे त्या रजिस्टर्सला किती झिरो, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे किलो, त्याला मल्टिप्लायर म्हणतो आपण. दॅट गिव्स अ नंबर ऑफ झिरो. फर्स्ट बँड फर्स्ट डिजिट, सेकंड बँड सेकंड डिजिट, थर्ड बँड मल्टिप्लायर, दॅट गिव्स अ नंबर ऑफ झिरोज. चौथा बँड जो आहे मोस्टली तो लास्ट बँड आहे, राईट साईडला राईट साईडला आपल्याला दिसेल, तो चौथा बँड असतो. दॅट गिव्स अ टॉलरन्स ऑफ मॅन्युफॅक्चर. म्हणजे किती त्यांची व्हॅल्यू, म्हणजे समजा 1 किलो असेल तो 1 किलो नसता राहतो, तो किती असेल, इट मे बी 990 ओम और इट मे बी 1010 1010 व्हॅल्यू असेल ओममध्ये. तर ती जी व्हॅल्यू जी आहे किती चेंज होऊ शकते, तो टॉलरन्स मॅन्युफॅक्चररचा तो चौथा बँड. द फोर्थ बँड गिव्स अ टॉलरन्स ऑफ दॅट रजिस्टर. या प्रकारे आपल्याला रजिस्टरची वेळ दिलेली आहे. काय म्हटलं, फर्स्ट बँड फर्स्ट डिजिट, सेकंड बँड सेकंड डिजिट, थर्ड बँड मल्टिप्लायर गिव्स अ नंबर ऑफ झिरोज अँड फोर्थ बँड गिव्स द टॉलरन्स ऑफ मॅन्युफॅक्चर. आता इन सम केसेस देर आर 5 बँड्स. म्हणजे काही प्रेसियस जे असतात, प्रिसाईज म्हणू आपण त्याला, त्या प्रिसाईज रजिस्टरमध्ये 5 बँड्स असतात. मग त्या 5 बँडमध्ये काय म्हटलं, फर्स्ट बँड, सेकंड बँड अँड थर्ड बँड, दिस 3 बँड्स गिव्स द 3 डिजिट्स. म्हणजे 3 सिग्निफिकंट डिजिट्स म्हणून. मग अशा तिसऱ्या बँडला मल्टिप्लायर होता, तर तिसऱ्या बँडला काय झालं, इट गिव्स अ सिग्निफिकंट डिजिट. चौथा बँड काय आहे याच्यामध्ये, तो तुमचा आहे आता मल्टिप्लायर, दॅट गिव्स अ टॉलर, दॅट गिव्स अ नंबर ऑफ झिरोज. आणि पाचवा बँड जो असतो तो पाचव्या बँड आहे तुमचा टॉलरन्स. सो फिफ्थ बँड गिव्स अ टॉलरन्स ऑफ दॅट रजिस्टर, टॉलरन्स ऑफ द मॅन्युफॅक्चर. काही केसेसमध्ये 6 बँड्स पण असतात. जर 6 बँड असले तर काय, फर्स्ट बँड फर्स्ट डिजिट, सेकंड बँड सेकंड डिजिट, थर्ड बँड थर्ड डिजिट, फोर्थ बँड मल्टिप्लायर, फिफ्थ बँड टॉलरन्स आणि 6वा बँड जो आहे दॅट गिव्स अ टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजे तो त्याचा टेम्परेचर किती आहे त्याचं वर्किंग टेम्परेचर ते दिलेलं असतं, त्याला म्हटलं आपण टेम्परेचर कोइफिशियंट. आता तुमच्यासमोर रजिस्टर्स जो आहे तो रजिस्टर समोर डिस्प्ले होतोय, त्याचे बँड्स पण तुम्हाला दिसत आहेत. तर ते बँड्स आपण जर बघितले, इथे तुम्हाला रजिस्टरमध्ये पहिला बँड दिसतोय तो मित्रांनो आहे ब्राऊन. फर्स्ट बँडला आपण ब्राऊनची व्हॅल्यू आली 1. सॉरी, पहिला बँड तुमचा रेड आहे, इथे फर्स्ट बँड रेड आहे, सॉरी फर्स्ट बँड रेडची व्हॅल्यू आली 2. सेकंड बँड तुमच्यासमोर डिस्प्ले झाला आहे तो आहे व्हायलेट. सेकंड बँड तुझं सेकंड डिजिट आणि तो कलर आहे व्हायलेट, जांभळा कलर आहे. तिसरा बँड जो डिस्प्ले आहे तुम्हाला दिसतो याच्यावरती तो आहे ब्राऊन कलरचा.
सो थर्ड बँड इज अ मल्टिप्लायर. ब्राऊनचा मल्टिप्लायर आहे 10⁻1 म्हणजे 10. सो इट इज अ 10 ओम. आणि शेवटचा बँड आहे तुम्हाला दिलेला तो आहे गोल्ड. दॅट बँड इज अ टॉलरन्स. गोल्डला काय म्हटलं आपण, द टॉलरन्स ऑफ गोल्ड इज ±5%. मग तुमचे रजिस्ट्रेशन किती झाली, पहिला बँड 2 आला, दुसरी बँड व्हॅल्यू 27, त्याला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं. सो रजिस्टन्स ऑफ दॅट रजिस्टर इज 27 into 10 दॅट इज 270 ओम. मग या प्रकारे आपल्या रजिस्ट्रेशनची व्हॅल्यू मित्रांनो मेजर करता येते. सो इथे आपला फर्स्ट पार्ट जो आहे दॅट इज कार्बन कॉम्पोजिशन रजिस्टर्स आपण कंप्लीट करतोय. In next video lecture, we are going to study the next type of register, that may be metal film register or wire register. So friends, thanks for watching this video lecture. Channel ला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकमध्ये पेजला फॉलो करा. मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन येईल. सो फ्रेंड्स, थँक यू. बाय. टेक केअर. सी यू अगेन.